मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खूप मोठे प्रयत्न मैदानात करणार आहेत. यावेळेस मात्र सुरेख फटका, फुल लेनचा चेंडू, बॉटम एंडचा वापर, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, गोफण फिरवली, चेंडू सीमारेषा बाहेर, 6 धावा. जिथे आपण बघितलं की सुरेख सुरेख काय कडक फटका आहे, वाह, कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावा. कव्हर ड्राईव्ह म्हणणार नाही मी, कव्हरला सुरेख फटका खरं तर तिथे आपल्याला बघायला मिळाला. जी पोझिशन बनवली होती खरं तर फटक्यासाठी, सुंदर फटका आपल्याला कोणालच्या बॅट पुन्हा एकदा धावा पुन्हा एकदा रोखल्या जात आहेत. कारण पहिला चेंडू मात्र संदीप काळेनं फ्लोर लेनचा टाकला होता, बॉटम एंडचा चांगला वापर करत. ओ वा, काय सुंदर फटका, इनसाइड आउट, कव्हरला चेंडू सरळ पोहोचेल, सीमारेषा बाहेर, 6 धावा. सुंदर आहे, क्रिकेटचं सौंदर्य खरं तर या फटक्यानं दाखवून दिलं. आणि पहिल्या षटकात मात्र कोणाला थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या षटकात पुन्हा एकदा ते आक्रमण थोपवलं जाईल का? स्लोअर फुल टॉस, चढवलं आक्रमण, चेंडू सरळ पोहोचवलाय, सीमारेषा बाहेर, कुणाल कापरे हिज द मॅन, 6 धावा. 6 धावेंबरोबर धावफलक पुढे जाईल, 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर फटका होता, खरं स्लोअर फुल टॉस होता, परंतु फटक्यात ताकद होती आणि एक मोठा फटका इथे पाहायला मिळाला. वाह वाह, पुन्हा एक लंबा कडा, बिग हिट, चेंडू सरळ पाठवलाय, सीमारेषा बाहेर, कुणाल कापरेचा हा एक अपेक्षित ब्लास्ट, 6 धावा. षटकारण आपण पाहतोय, विजयाच्या आशा मात्र उंचावल्या गेल्यात नाथसाहेब 11 संघाच्या. तर एक फुल टॉस, चेंडू पाठवला सरळ, आउट ऑफ दी पार्क, 6 धावा. कुणाल कापरे बरसलाय तो मैदानाच्या आतमध्ये आणि इथे 6 धावेंबरोबर समीकरणात देखील बदल होईल. 3 चेंडू 12 धावेंची गरज. 3 चेंडू कसा बदलतोय खरं तर हा क्रिकेटचा खेळ. जसा शामिलियन सरडा रंग बदलण्यात प्रसिद्ध आहे, तसा हा सामना मात्र रंग बदलतोय मैदानाच्या आतमध्ये. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, आणि पुन्हा एक सुरेख फटका, लॉंग ऑफ वरून पाठवला सरळ सीमारेषा बाहेर, 6 धावा. एक चेंडू आणि 6 धावेंची गरज, 6 धावा. कोण सुपरस्टार होणार या सामन्यातला बघायचंय. कुणाल कापरे सामना